आज आपल्यासोबत अर्चना वर्ग 6वीची विद्यार्थिनी आहे आणि अर्चनाला काही वाक्य शिकवले ते अर्चना आज वाक्य वाचणार. अर्चना पहिलं वाक्य वाच बरं. मला हे पुस्तक वाचावे लागणार नाही. I do not have to read this book. बरं, आता आपण याचा सब्जेक्ट चेंज करूया अर्चना. हां, मी मराठीतून वाक्य सांगतो, तू इंग्लिशमध्ये सांग. मलाच्या ठिकाणी आपण त्यांना हे पुस्तक वाचावे लागणार नाही असं म्हटल्यास इंग्लिश कसं होईल? They do not have to read this book. करेक्ट. आता आपण अजून सब्जेक्ट बदलूया आणि आम्हाला हे पुस्तक वाचावे लागणार नाही असं म्हणूया. We do not have to read this book. करेक्ट. आता तुम्हाला हे पुस्तक वाचावे लागणार नाही. You do not have to read this book. आता आपण तिला हे पुस्तक वाचावे लागणार नाही असं म्हटल्यास She does not have to read this book. करेक्ट. शी सब्जेक्ट असल्यास आपल्याला तर डू नाही तर डज घ्यावं लागेल. आता आपण त्याला हे पुस्तक वाचावे लागणार नाही असं म्हटल्यास He does not have to read this book. करेक्ट. आता गणेशला हे पुस्तक वाचावे लागणार नाही. Ganesh does not have to read this book. करेक्ट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ही, शी, इट, IT इट आणि नाव असेल गणेश, राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रंजित, राज, रमण, तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डजचा वापर होत असतो आणि डू कधी असतं? आय, वी, यू आणि दे असल्यास डू चा वापर करायचा असतो. छान. हां, काय नाव आहे माहिती तुझं? धनश्री बालाजी नवघरे. धनश्री नवघरे वर्ग 6वीला. धनश्री दुसऱ्या वाक्याचे अनेक वाक्य करून सांगणार आहे. तिला आधी दुसरं वाक्य वाचू देऊया आणि नंतर आपण याचा सब्जेक्ट चेंज करूया. धनश्री सेकंड सेंटेन्स. तुम्ही हा पदार्थ बनवायला कधी शिकलात? When did you learn to make this dish? करेक्ट. आता आपण धनश्री हा तुम्ही सब्जेक्ट बदलूया आणि तिथं मी सब्जेक्ट सांगतो मराठीतून, तू इंग्लिशमध्ये सांग. हां, तुम्हीच्या जागी मी घेतो. मी हा पदार्थ बनवायला कधी शिकलो? सांग बरं इंग्लिशमध्ये. When did I learn to make this dish? करेक्ट. When did I learn to make this dish? आता तो, ही म्हणजे तो हा पदार्थ बनवायला कधी शिकला? When did he learn to make this dish? करेक्ट. When did he learn to make this dish? आता ती हा पदार्थ बनवायला कधी शिकली? When did When did she learn to make this dish? करेक्ट. महादेव हा पदार्थ बनवायला कधी शिकला? When did Mahadev learn to make this dish? करेक्ट. आम्ही हा पदार्थ बनवायला कधी शिकलो? When did we learn to make this dish? करेक्ट. आता ते हा पदार्थ बनवायला कधी शिकले? When did they learn to make this dish? करेक्ट. अर्चना हा पदार्थ बनवायला कधी शिकली? When did Archana learn to make this dish? करेक्ट. आणि तुम्ही हा पदार्थ बनवायला कधी शिकलात? When did यू learn to make this dish? करेक्ट. शाबास, छान सांगितलं बरं का धनश्रीनं. धनश्री नवघरे. बर, आपल्यासोबत 6वीची गौरवी आहे आणि गौरवी आता तिसरं सेंटेन्स ही सांगणार आहे अनेक सेंटेन्स बनवून. गौरवी या अगोदर तू हे सेंटेन्स वाच बेटा. हां, तिसरं. तुम्ही कोणाबरोबर बाजारात जाता? इंग्लिशमध्ये वाचा. With whom do you go to the market? करेक्ट. छान वाचलंय बरं का. मी कोणाबरोबर बाजारात जाते. इंग्लिशमध्ये सांग. With whom do I go to the market? दुसरं वाक्य सांगा आता. ते कोणाबरोबर बाजारात जातात. With whom they go to the market? With whom do they go to the market? आम्ही कोणाबरोबर बाजारात जातो? इंग्लिशमध्ये सांग. With
with whom do we go to the market? With whom do we go to the market? आणि आता सांगा मला, ती कोणाबरोबर बाजारात जाते? With whom does she go to the market? बरोबर. तो कोणाबरोबर बाजारात जातो? With whom does he go to the market? करेक्ट. आता गौरी कोणाबरोबर बाजारात जाते? With whom does Gauri go to the market? करेक्ट. अभिमन्यू कोणाबरोबर बाजारात जातो? With Abhimanyu does Abhimanyu go to the market? करेक्ट. With whom does अभिमन्यू go to the market? करेक्ट. तर तुम्हा सर्वांना हे सेंटेन्स एकापासून अनेक सेंटेन्स बनवता येतील. याच्यासाठी असा चार्टची इकडं मदत देखील तुम्हाला विद्यार्थ्यांना करून देता येईल. आज 30 डिसेंबर 2023 रोजी आम्ही या मुलांना एका वाक्यापासून अनेक वाक्य बनवायला शिकवलेले आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून त्याचे हेल्पिंग वर्ब्स देखील दिलेले आहेत. मॉडल ऑक्झिलरी, डू कुठं वापरायचं, डज कुठं वापरायचं हे देखील दिलेलं आहे. डज सी, डज ही, डज गौरी, डज अभिमन्यू किंवा डू यू, डू आय, डू दे, डू वी असा वापर या ठिकाणी करून दिलेला आहे. इथं आय म्हणजे मी, शी म्हणजे ती, वी म्हणजे आम्ही, ही म्हणजे तो असं देखील लिहून दिलेलं आहे. दे म्हणजे ते, यू म्हणजे तू, तुम्ही आणि या ठिकाणी वाक्याची रचना कशा प्रकारे केलेली आहे. पहिलं, दुसरं, तिसरं वाक्य आणि एकापासून अनेक वाक्य. तर आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या 3 वाक्यांपासून या ठिकाणी अशा अनेक वाक्यांची रचना केलेली आहे. पहिल्या वाक्यापासून 7 वाक्य बनवलेत. दुसऱ्या वाक्यापासून देखील यांनी 6 वाक्य बनवलेत आणि अगोदरचं एक 7 आणि तिसऱ्या वाक्यापासून देखील त्यांनी 8 वाक्य असे बनवलेले आहेत. तर असे छानसे वाक्य आमचे विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. तुम्ही देखील या पद्धतीनं हे वाक्य शिकू शकता आणि एका वाक्यापासून अनेक वाक्य बनवायला शिकायला हवेत आणि प्रॅक्टिसनं तुम्हा सर्वांना देखील अशी छान छान वाक्य बोलता येतील, तयार करता येतील, लिहिता येतील आणि सांगता देखील येतील. सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.